हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज माझ्या ऑफिसला जाण्याचा 4था दिवस आहे. पहिले 3 दिवस मी काही शूट केलं नव्हतं कारण मी थोड्या प्रोसेसमध्ये आहे. आता बऱ्याचशा गोष्टीवर चर्चा चालू आहे, बऱ्याचशा गोष्टी कशा करायच्या ते प्लॅनिंग करतोय. त्याच्यामुळे म्हटलं माझं पूर्ण लक्ष तिकडे होतं आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ती फक्त एक गोष्ट मी करत नाहीये, मल्टिपल 3 ते 4 गोष्टीवर माझं सोबत लक्ष देणं सुरू आहे. त्याच्यामुळे आता मी काय बोलतोय मला माहित नाही, वर्डिंग चुकत असेल. म्हणजे सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप सगळ्या करतोय, त्याच्यामुळे त्याचा लोड आहे आणि त्याच्यामुळे काही शूट वगैरे नाही केलं. बट आज 4था दिवस आहे, आज थोडा रिलॅक्स टाइम आहे. US मार्केटला सुट्टी, त्याच्यामुळे आपलं जे मी ज्याच्यामध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये करतो त्याच्यामध्ये खूप काही आज करायचं नाहीये, म्हणून थोडं लेट पण जाणार आहे. जेवण करून जाणार आहे, ऑलमोस्ट 12:30-1ला घरातून निघेल आणि थोडंसं एक 2-3 दिवस काय ऍक्च्युअली पण सुट्टी आहे. मग एकदा ऑफिसला गेलं की संध्याकाळी 6 पर्यंत मग ती पण बोर होते. मग मी काय करतोय की 12-1ला जातोय आणि 6 पर्यंत येतोय, म्हणजे सकाळी तिला पण टाइम देणं होते कारण ऑब्व्हियसली ती पार्टनर आहे माझी आणि ती प्रेग्नेंट आहे. त्याच्यात घरात कोणी नाही, आम्ही दोघंच आहे म्हटल्यावरती तिला एकटीला एवढं वेळ एकत्र सोडणं ते पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे तिच्यासोबत पण टाइम स्पेंड करायचा असतो आणि सो असं करून मी आता बऱ्याचशा गोष्टींवरती काम करतोय. आज 4था दिवस आहे. आज तुम्हाला थोडीशी ऑफिसची टूर देईल आणि स्टेप बाय स्टेप नाही ते काम करेल. ऑफिसची टूरचा एक वेगळा व्हिडिओ बनवेल, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. आता ते काही मिक्स करत नाहीये. ठीक आहे, आता बोलता बोलता मला आयडिया आली, त्याच्यामुळे आता तो व्हिडिओ पण मी वेगळा शूट करेल. तर चला दिवसाला सुरुवात करूया. जेवण करून जायचंय मस्तपैकी. आज मेथीचे पराठे करणार आहे अर्चू. बघता बघता मागची क्लिप रेकॉर्ड करून त्याच्यानंतर ही क्लिप रेकॉर्ड करायला 2 तास निघून गेले. जेवण बनवायला, व्हिडिओ रेकॉर्ड करायला, एक ब्लॉग एडिट करून त्याला आता लाईव्ह केला आणि अशा प्रकारात आता ऑफिसला निघालोय. अर्जू आता 6 तास आराम कर आणि काळजी घे, ठीक आहे. जास्त मस्ती कामं करू नको, ही ऐकत नाही. प्रेग्नेंट असल्यावरही खूप कामं करते, ठीक आहे. चलो बाय. 7, 9, 17 जवळ कुठली ही. आज सकाळपासून ना पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि माझे जे पार्टनर आहे ते मला घ्यायला पण येणार होते. बट आमचं ते डिसाईड झालं होतं की 12 नंतर जाऊया, बट त्यांचे कामं झाल्यामुळे ते लवकर पण येणार होते. म्हणजे त्यांचं काम झालं तर ते लवकर आले आणि त्यांनी फोन केला होता की 4 व्हीलर आहे, पाऊस चालू आहे तर येतोय का. बट मी प्रिपेअर नव्हतो, मला आंघोळ वगैरे करायची होती, जेवण करायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं की तुम्ही पुढे जा, मी रेनकोट घालून येईल. बट लकीली आता 1 वाजलाय आणि पाऊस बंद झालाय. महत्वाचं म्हणजे जायचं काही नाही, घराच्या इथून फक्त 3 किलोमीटर 3.5 किलोमीटर आहे. असं वाटतंय पाऊस उघडतोय, बट उघडणार नाही. दिवसभर तरी पाऊस पडेल कारण रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि हा थांबणारा पाऊस नाहीये. बट जे माहोल झालाय हा माहोल काम करायला जायचा तर बिलकुल नाहीये. हा तुमच्या मित्रांसोबत वगैरे फिरायला जायचा, तिथे जाऊन मस्तपैकी अशी भजी वडापाव वगैरे मारण्याचा. थोडे अजून जास्त मित्र असतील तर काही आता बोलू नाही शकत नाही. फॅमिली देखता है भाई, फॅमिली देखता है, इसके लिए बोलना नहीं पड़ता. बट होते इच्छा काही लोकांची, मी तर नाही करत त्या गोष्टी. बट असा हा माहोल आहे, म्हणजे इन शॉर्ट बोलायला गेलं तर हा एन्जॉय करण्याचा माहोल आहे, काम करण्याचा नाही आहे. बट काय आहे, पापी पेट का सवाल आहे, काम करना पडेगा. ऑफिसमधून घरी मी ऑलमोस्ट 6:30ला आलो, म्हणजे तसा निघालो मी 5:45लाच ऑफिसमधून. पण त्याच्यानंतर DIY मध्ये गेलो होतो. मी नेहमी त्याला DXYच बोलतो. ते आम्हाला एक्सटेन्शन हवं आहे किचनचं त्याच्यासाठी. बट तिथे टॅपला बट तिथे गेल्यानंतर नाही मिळालं. एक होतं बट ते खूप टामटूमवाला दिसत होतं, आम्हाला जे हवं आहे ते नव्हतं. अशा प्रकारात मग त्याच्यानंतर घरी आलो. पाऊस खूप जोरदार सुरू आहे पुण्यामध्ये, बिलकुल थांबायचं नाव घेत नाही आहे. आता पण खूप जोरात सुरू आहे, लांबून दिसत नाही आहे, आवाजही येत नसेल कदाचित, जवळ गेल्यावरती येईल. आणि आता अर्चूचा एक क्लास सुरू होणार आहे, त्याच्या आधी मस्तपैकी आता जेवण करूया. कढी खिचडी काय बनवायचं ते अर्ध्या तासानंतर आमचं फायनली ठरलं की कढी खिचडी बनव. इथं काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, की आमचा जो ओटा आहे ना तो आम्ही वाढवला होता हाईटने आणि बिल्डरने ऑलरेडी त्याला हे पण खूप डिस्टन्स दिलेलं आहे, जे त्याच्या प्लॅनिंगमध्ये होतं त्याप्रमाणे आम्ही हाईट वाढवली. आता त्याच्यामुळे काय झालं ना की हा जो नळ आहे ना हा खूप आतमध्ये, इथून जर उभं राहिलं ना तर नॉर्मल मला उभं राहायला पण असं वाकायला लागतंय, तेव्हा जाऊन नळ असा ऑन होतो किंवा आपण हात धुवू शकतो किंवा भांडे धुवू शकतो. अर्जू प्रेग्नंट असल्यामुळे इथं परत तिला पोटाला हे टच होतं आणि काही करता येत नाही, म्हणून इथं ते टॅपला आम्हाला हे एक्सटेन्शन पाहिजे. हे मी काढून टाकेल जे फिरतं पण आहे आणि इथं ते लावेल, म्हणजे ते येतं ना ते किचनमध्ये, समज काय बोलतात त्याला, मागून पाठीमागून हसते काय भाई, जे 3-4 महिन्यानंतर ब्लॉग करतोय, थोडंसं होगी गडबड. काय बोलली? आज जो ब्लॉग गेलाय तो ब्लॉग पाहत होती. तो ऍक्च्युली आज चुकीने गेला, बट ठीक आहे, अच्छा हो गया.
तो ब्लॉग ऍक्च्युली आज चुकीने गेला. तो मला उद्या सोडायचा होता आणि त्याच्यामध्ये ना मी तारीख जस्ट सिलेक्ट करून बघत होतो, टायमिंग लावत होतो. तर तो माझ्याकडनं ना डायरेक्ट ते पब्लिशवरती क्लिक झालं आणि प्रीमियर सेट होतं आणि तो बाय डिफॉल्ट 2 वाजेला 2 वाजून 2 मिनिटाला तो ब्लॉग लाईव्ह गेला. नाही तर मला तो उद्या टाकायचा होता. बट ठीक आहे, गलती भी हो गई. पण चांगला रिस्पॉन्स दिलाय तुम्ही, चांगले व्ह्यूज येत आहेत. त्याला असंच बघत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा. आणि अशा प्रकारे आता जेवण करू, कारण मला डिमांडला पण जायचंय. आमच्या घरात ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी संपलेल्या आहे. राईस, डाळ, कारण भरल्याच नाही. आणि त्याच्यानंतर डिमांड जाऊ म्हणून गेलोच नाही. म्हणून ते आज माझी रिस्पॉन्सिबिलिटी की जाऊन करून यायचंय. बट त्यासाठी पाऊस थांबला पाहिजे. त्याचे चान्सेस कमी वाटताय, कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि सामान ओलं करून चालणार नाही. ठीक आहे, मग जर पाऊस थांबला तर जायचं, नाही थांबला तर आहे. असं काही सगळं संपून गेलं आणि काही बनणारच नाही, यातली गोष्ट नाही. तू आहे म्हटल्यावरती हाल होणार आहेत का माझे? जब तक मेरे घर में ड्रम नहीं आता ना तब तक बहुत सब सही चलेगा. जिस दिन ड्रम आ जाएगा ना उस दिन फिर मेरे को डरने वाली बात है भाई. काय आहे का? काय काय आहे? ड्रम? काय ड्रम? ड्रम वही, इसको कमेंट सेक्शन में बताओ ड्रम क्या चीज है. सांग की.